राधानगरी ग्रामपंचायतीमध्ये आज महावितरणच्या वतीने स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृती सभा पार पडली। या सभेत स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधाचा सूर कायम ठेवला। महावितरणच्या राधानगरी शाखेच्या अभियंता ममता पाटील यांनी स्मार्ट मीटरचे फायदे आणि त्याची कार्यपद्धती याबाबत माहिती दिली। मात्र ग्रामस्थांनी यापूर्वी ग्रामसभेत स्मार्ट मीटर विरोधात ठराव मंजूर करण्यात आला असतानाही शहरात स्मार्ट मीटर बसवलं जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला। बिदरीचे संचालक राजेंद्र भाटळे यांनी ग्रामपंचायतीला बैठकीची नोटीस वेळेत दिली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर अजिंक्य वाडकर यांनी ऑनलाईन वीज बिल भरण्यावर अतिरिक्त शुल्क आकारलं जात असल्याचा प्रश्न उपस्थित करत वीज बिलातील विविध आकारांवर आक्षेप घेतला। यावर महावितरणच्या अधिकृत अॅप वापरल्यास काही प्रमाणात सवलत मिळू शकते असं स्पष्टीकरण ममता पाटील यांनी दिलं। सभेत सरपंच सविता भाटळे, उपसरपंच अश्विनी किल्लेदार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदा पवार, प्रकाश बालनकर, ऋतुजा म्हापसेकर, विकास पाटील, सुजित साळुंखे, शिवाजी किल्लेदार, राजेंद्र म्हापसेकर, अरविंद पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीत स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेत ग्रामस्थांचा विरोध आणि अनेक प्रश्न समोर आल्याचं चित्र पाहायला मिळालं। के न्यूज मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।